तर गेलं प्रॅक्टिकल मध्ये आपण काय बघितलेलं, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट इन कॉटन. तर त्याच्यामधला डिसीजचा पार्ट राहिलेला, डिसीज ऑफ कॉटन. तर तुमच्या मॅन्युअल मध्ये 2 इम्पॉर्टंट डिसीज दिले. फर्स्ट बॅक्टेरियल ब्लाइट. तर बॅक्टेरियल ब्लाइटला अँग्युलर लिप स्पॉट पण म्हणतात, ALES, बॅक्टेरियल ब्लाइट और अँग्युलर लिप स्पॉट और ब्लॅक आर्म ऑफ कॉटन. बॅक्टेरियल ब्लाइट, अँग्युलर लिप स्पॉट और ब्लॅक आर्म ऑफ कॉटन. तर त्याचे सिम्पटम्स म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स, म्हणजे तो डिसीज कसा आपण ओळखायचा. त्याचे सिम्पटम्स बघा. इनिशियली वॉटर सोक्ड स्पॉट्स अपिअर ऑन अंडर सरफेस ऑफ कॉटिलडॉन्स. जेव्हा प्लांट लहान असतात तेव्हा त्याचे कॉटिलडॉन्स असतात. तर कॉटिलडॉन्स वर त्याचे वॉटर सोक्ड स्पॉट्स, ब्लॅक कलरचे स्पॉट्स ऑब्झर्व होतात. ऑल्सो दी स्पॉट्स ऑब्झर्व ऑन लीव्स. सुरुवातीला लहान स्पॉट असणार, त्यानंतर काय होणार, दी स्पॉट्स बिकम अँग्युलर बाउंडेड बाय व्हेनलेट्स अँड टर्न ब्राऊन टू ब्लॅक इन कलर. आता व्हेनलेट्स, व्हेन्स जे आहेत, तर व्हेन्सच्या बाजूने त्याला समांतर असा स्पॉट्स तयार होतो. नेक्स्ट, elongated, sunken and dark brown to black lesions appear on stem and branches. लीव्स वर जसे स्पॉट्स दिसतात, दे आर बाउंडेड बाय वेंडलेस. त्याचप्रमाणे संकन अँड डार्क ब्राऊन स्पॉट्स. संकन म्हणजे त्या स्पॉट्सच्या मध्यभागी खड्डा असतो, आणि रेज्ड स्पॉट्स म्हणजे शिट्टर स्कँकरचे असतात, म्हणजे स्किनच्या वर असतात. elongated, sunken and dark brown black lesions appears on stem and branches. Young stem girdled and killed in black arm phase. जे काय यंग प्लांट आहे त्याच्या स्टेमवर ब्लॅक कलरचा स्पॉट्स आला तर तो पूर्ण त्या स्टेमला कव्हर करतो. संकन ब्लॅक लेसन्स मे बी सीन ऑन बोल्स. तर जे कॉटनचे जे बोल्स आहेत, तर त्याच्यावर पण ब्लॅक संकन स्पॉट्स म्हणजे ब्लॅक स्पॉट असतो त्याच्यामध्ये खड तयार होतो. असे स्पॉट्स त्या बोल्सवर तयार होतात. यंग बोल्स मे बी फॉल ऑफ. तर बॅक्टेरियल ब्लाइटचे इन्फेक्शन झाल्यामुळे यंग बोल जे असतात ते काय होतात, गळून पडतात. अटॅक्ड स्टेम बिकम वीक अँड बॅक्टेरियल स्लाइम एक्झुड्स ऑन ब्राऊन लेसन. तर हा बॅक्टेरियल डिसीज आहे. तर त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर जिथं इन्फेक्शन झाले असेल त्याच्यामधून बॅक्टेरियल ऊज बाहेर पडतं. अटॅक्ड स्टेम बिकम वीक अँड बॅक्टेरियल स्लाइम म्हणजे गम लाईक सबस्टन्स हा त्या इन्फेक्टेड मटेरियल पासून एक्सक्रीट केला जातो. डिस्कलरेशन ऑफ लिंक टेक प्लेस. डिस्कलरेशन ऑफ लिंक टेक प्लेस. तर जे काही कॉटनचे धाग्याची क्वालिटी असते ती खराब होते, त्याच्यामध्ये ब्लॅक ब्राऊन कलरचं डिस्कलरेशन ऑब्झर्व होतं. तर हे झाले सिम्पटम्स. हे तुम्हाला मॅन्युअल मध्ये लिहायचे. मी जेव्हा सांगतोय त्यावेळी लिहून घ्यायचं. कंट्रोल मेजर्स. तर हा डिसीज कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे हे तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेलं नाही, मी हे 500 सेंटीमीटरच्या मॅन्युअल मधून काढलेलं आहे. तर मी जेव्हा सांगतोय ते लिहून घ्यायचं. इथून पुढे प्रत्येक लेक्चरला मी सांगतोय ते लिहून घ्यायचं, तरच तुम्ही लिहू शकताय. कंट्रोल मेजर्स. फर्स्ट, फील्ड सॅनिटेशन. फील्ड सॅनिटेशन मध्ये काय येतं, जे काही इन्फेक्टेड प्लांट मटेरियल आहे किंवा इन्फेक्टेड प्लांट आहे ते रिमूव्ह करायचं, बर्न करून टाकायचं. सेकंड, externally seed-borne infection eradicated by deleting of seeds with concentrated H2SO4 for 5 minutes. तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये जे काही सीड्स आहेत ते 5 मिनिटासाठी सीड ट्रीटमेंटसाठी ठेवून द्यायचे. का, तर त्याच्यावर फज असते सीड्सवर, ते रिमूव्ह करण्यासाठी आपण
कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये सीड्स डीप करून ठेवतो. त्यानंतर 5 मिनिटानंतर काय करायचं, वॉश द सीड्स विथ लाईम सोल्युशन टू न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ H2SO4. तर त्या सीड्सवर H2SO4 चा काहीतरी अंश राहिला असणार ट्रीटमेंट दिल्यानंतर, तो रिमूव्ह करण्यासाठी आपण लाईम सोल्युशनने ते सीड्स वॉश करून घ्यायचे. अँड फायनली वॉशिंग विथ रनिंग वॉटर टू रिमूव्ह द रेसिड्यू अँड ड्राईंग द सीड्स. आणि लाईमचा पण रेसिड्यू तो रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करायचे, ते सीड्स त्यानंतर टॅप वॉटर खाली वॉश करून घ्यायचे आणि ते ड्राय करायचे. आणि ते ड्राय केलेले सीड्स सोईंग साठी वापरायचे. नेक्स्ट कंट्रोल मेजर, internal seed-borne infection can be eradicated by soaking seeds overnight in streptomycin sulfate or agromycin sulfate. तर हा बॅक्टेरियल डिसीज आहे. बॅक्टेरियल डिसीज जर कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला अँटीबायोटिक्सचा यूज करावा लागतो. इथं आपण फंजिसाइडचा यूज करून चालत नाही. बॅक्टेरियल डिसीजसाठी आपण अँटीबायोटिक्सचा यूज करतो. तर सीड्स काय करायचे, स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट किंवा ॲग्रीमायसिन या अँटीबायोटिक्स मध्ये ते सोकिंग साठी ठेवायचे आणि त्यानंतर ते सीड्स सोईंग साठी वापरायचे. Secondary spread of disease can be controlled by spray the crop with streptomycin sulfate plus copper oxychloride at an interval of 15 days. तर सुरुवातीला आपण सी ट्रीटमेंट केली, त्यानंतर अँटीबायोटिकची ट्रीटमेंट दिली आणि त्यानंतर जर आपल्याला स्प्रे घ्यायचा असेल तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी तर स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट प्लस कॉपर ऑक्झिक्लोराइड ह्याचा 15 दिवसानंतर स्प्रे घ्यायचा हा डिसीज कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे. तर हा कोणता डिसीज झाला कॉटनचा, बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ cotton. Bacterial blight of cotton is also called as angular leaf spot or black arm of cotton. Next disease, gray mildew of cotton. Gray mildew of cotton. Gray mildew of cotton is caused by fungus Ramularia areola. Gray mildew of cotton is caused by Ramularia areola or Mycosphaerella musicola. Ramularia areola or Mycosphaerella musicola. The symptoms of gray mildew of cotton. The fungus usually attack the older leaves. The fungus usually attacks the older leaves, causing the pale translucent spots. तर जे काही प्लांटच्या खालच्या बाजूचे लीव्स आहेत, ओल्ड लीव्स आहेत, त्याच्यावर हा डिसीज आपल्याला ऑब्झर्व होतो. ती फंगस अटॅक करते आणि लीव्स वर पेल ट्रान्सक्युलर स्पॉट्स ऑब्झर्व होतात. The pale translucent spot usually restricted by windlets and appear mostly on lower surface of leaves. तर हे पेल ट्रान्सप्लंट स्पॉट्स, पेल म्हणजे येलो कलरचे, ट्रान्सप्लंट म्हणजे पारदर्शक, असे स्पॉट्स काय लीव्सच्या लोअर सरफेसवर तयार होतात, अप्पर अँड लोअर सरफेस. तर हे स्पॉट जे आहेत ते लोअर पेल ट्रान्सप्लंट स्पॉट्स मोस्टली ऑब्झर्व ऑन ओल्ड लीव्स and on lower surface of leaves. Corresponding to these pale translucent spots on upper surface of leaf, there is whitish spots are observed. तर लीव्सच्या खालच्या बाजूला पेल ट्रान्सलंट स्पॉट्स असतात, तर त्या स्पॉटच्या वरच्या बाजूला, पानाच्या वरच्या बाजूला व्हाईटिश स्पॉट्स ऑब्झर्व होतात. आता लीव्स वर व्हाईटिश स्पॉट्स ऑब्झर्व होतात म्हणून त्याला काय म्हणतात, सो इट इज कॉल्ड ॲज दहिया डिसीज ऑफ कॉटन और ग्रे मिल्ड्यू ऑफ कॉटन. ग्रे मिल्ड्यू ऑफ कॉटन इज ऑल्सो कॉल्ड ॲज
दहिया डिसीज ऑफ कॉटन, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल. नेक्स्ट, few to 100 spots may be found on single leaf. Few to 100 spots may be found on single leaves. एका लीव्हजवर 100 पेक्षा जास्त स्पॉट्स ऑब्झर्व होतात. In severe infection, leaves turn yellowish brown and fall off prematurely. जेव्हा जास्त इन्फेक्शन असतं त्यावेळी काय होतं, लीव्हचा कलर हा पूर्ण येलो कलरचा आणि ब्राऊन कलरचा होतो आणि ते लीव्ज गळून पडतात. तर हे काय झाले, सिम्पटम्स ऑफ ग्रे मिल्ड्यू ऑफ कॉटन. ग्रे मिल्ड्यू ऑफ कॉटन इट्स कॉज्ड बाय रॅम्युलारिया एरिओला. Control measures for control of gray mildew of cotton. Control measures: destruction of infected plant debris. Infected planting material ते remove करायचं, burn करून टाकायचं. For control of gray mildew of cotton, dust crop with. आता डस्टिंग आपण हे एखाद्या फंजिसाइडच्या पावडरचं करतो. डस्ट क्रॉप विथ 300 मेश सल्फर फंजिसाइड जे आहेत त्याची पावडर घ्यायची 300 मेश आणि 20 kg सल्फर अप्लाइड पर हेक्टर. एका हेक्टर साठी तुम्ही 300 मेस सल्फर 20 kg यूज करू शकता. त्यानंतर स्प्रे घ्यायचा असेल तर स्प्रे क्रॉप विथ प्रोपिकोनोझोल फंजिसाइड विच इज इफेक्टिव्हली कंट्रोल ग्रे मिल्ड्यू ऑफ कॉटन. ठीक आहे. तर तुम्हाला जो एक्सरसाइज आहे कोणता, कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन इकॉनॉमिक्स ऑफ IPM, त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे, पेस्ट ऑफ कॉटन लिहायचे. मी गेल्या प्रॅक्टिकलला सांगितलं का, पेस्ट ऑफ कॉटन अँड देअर म्हणजे सकिंग पेस्ट होते, ऍफिड, जॅसिड, व्हाईट फ्लाय. तर त्यांचे डिस्क्रिप्शन जे तुम्हाला सांगितले ते, आणि कंट्रोल मेजर, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जे काही कंट्रोल मेजर सांगितले ते लिहायचे. आणि त्यानंतर हे 2 डिसीज ऍड करायचे, ब्लॅक आर्म ऑफ कॉटन अँड ग्रे मिल्ड्यू ऑफ कॉटन विथ देअर सिम्पटम्स अँड कंट्रोल मेजर्स. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक चार्ट दिलाय मॅन्युअल मध्ये. मॅन्युअल मध्ये एक चार्ट दिलाय, इकॉनॉमिक्स ऑफ IPM, टेबल नंबर 1, इकॉनॉमिक्स ऑफ IPM. मग त्याच्यामध्ये IPM वापरल्यावर किती खर्च येतो, नॉन IPM हे असेल, क्रॉप असेल तर किती खर्च होते हे दिलेलं आहे. तर जे काय दिलेलं आहे ते तसंच उतरून काढायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, IPM फॉलो केलं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट तर खर्च कमी होतो, आणि नॉन IPM असेल तर त्याच्यामध्ये खर्च जास्त झालेला आहे. हे त्याच्यामध्ये इयर वाईज दाखवून दिलेलं आहे. तर तेवढा तो चार्ट लिहून काढायचा ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, थेअरीचा लेक्चर घेणार आहे, थेअरी. तर त्याच्यामध्ये सर्वायव्हलन्स अँड डिसीज फोरकास्टिंग, काय, सर्वायव्हलन्स अँड डिसीज फोरकास्टिंग हे लेक्चर आहे. तर युट्यूबवर तुम्ही काय टाकायचं, प्रोफेसर CM भालिया, सांगतोय ते लिहून घ्या, प्रोफेसर CM भालिया, ARES, ऍग्रिस्ट, ARES. डिपार्टमेंट ऑफ प्लांट, प्रोफेसर CM भालिया, ARES, डिपार्टमेंट ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर जुनागड, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर जुनागड. तर या सायंटिस्टनी सर्वे आणि सर्वायलन्स एकदम सोप्या पद्धतीत
समजून सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही युट्यूबवर बघा. आता मी तुम्हाला सर्वे अँड सर्व्हायव्हलन्स अँड डिसीज फोरकास्टिंग ह्याच्याबद्दल माहिती देतो. फर्स्ट, सर्वे. तर सर्वे म्हणजे काय? सर्वे इज अ प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी. हे काय एक ऍक्टिव्हिटी आहे, प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण त्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे. विच कलेक्ट द डाटा ऑफ पर्टिक्युलर थिंग. एखाद्या गोष्टीबद्दल माहिती गोळा करणे. प्लॅनिंग करून एखाद्या गोष्टीबद्दल माहिती गोळा करणे. तर ती गोष्ट ही पॅथोजन किंवा पेस्ट असू शकते. म्हणजे आपण पॅथॉलॉजी मध्ये किंवा इंटरलॉजी मध्ये सर्वे काय म्हणणार? इट इज अ प्लॅन ऍक्टिव्हिटी विच कलेक्ट द डाटा ऑफ पॅथोजन ऑर पेस्ट. लक्षात आलं का? सर्वे म्हणजे काय? आपण सर्वे करतो. म्हणजे किती, कोणत्या ठिकाणी किती कोविड पेशंट ऑब्झर्व झालेत, हा काय झाला? सर्वे झाला. त्याप्रमाणेच प्लॅन सर्वे मध्ये काय होतं? सर्वे इज द प्लॅन ऍक्टिव्हिटी which collect the data of pathogen or the pest. पॅथोजन किंवा पेस्ट बाबतची माहिती कलेक्ट करणे एखाद्या एरियाची, त्याला आपण काय म्हणतो? सर्वे. मी सांगतोय ते जे बोलत असतोय ते लिहून घ्यायचं बरं का. सर्वायव्हलन्स. सर्वायव्हलन्स म्हणजे काय? तर सर्वायव्हलन्स हा काय? हा टाइप ऑफ सर्वे आहे. इट इज द वन टाइप ऑफ सर्वे. म्हणजे काय? आपल्याला काय करायचंय? पॅथोजन किंवा पेस्टची माहिती कलेक्ट करायची, एवढं तर सर्वायव्हलन्स म्हणजे. इट इज द टाइप ऑफ, म्हणजे इट इज द वन टाइप ऑफ सर्वे. बट सर्वे द सेम प्लॉट or same area or the locality is carried out at regular interval to record the some observation whether the changes take place or not. तर सर्व्हेलन्स म्हणजे काय? हा सर्वेचा एक टाइप आहे. सर्वे कशाचा करायचा? तर एखाद्या प्लॉटचा, एखाद्या एरियाचा किंवा एखाद्या लोकॅलिटीचा. आणि कसा करायचा? तर ऍट रेग्युलर इंटरव्हल, म्हणजे 7 दिवसांनी, 15 दिवसांनी त्याच्यामध्ये काही बदल होतेत का बघण्यासाठी जो काही सर्वे केला जातो. एखाद्या प्लॉटचा, एखाद्या एरियाचा, एखाद्या लोकॅलिटीचा एक काही कालावधीनंतर त्याच्या त्या त्या प्लेसमध्ये, त्या लोकॅलिटीमध्ये काही चेंजेस झाले आहेत का हे बघण्यासाठी जो सर्वे केला जातो त्याला आपण काय म्हणतो? सर्वायव्हलन्स. Definition of surveillance: it is a one type of survey, but the survey the same plot or same area or the locality, survey the same plot or same area or the locality that is carried out at regular interval to record the some observation, whether the changes take place or not. नेक्स्ट आहे मॉनिटरिंग. मॉनिटरिंग त्याची डेफिनेशन काय आहे? मॉनिटरिंग an official ongoing process to verify phytosanitary situation. मॉनिटरिंग म्हणजे काय? इट इज अन ऑफिशियल ongoing process to verify the phytosanitary situation. म्हणजे एखाद्या एरियाचा सर्वे करणे कशासाठी? वेदर द पॅथोजन फायटोसॅनिटरी सिच्युएशन म्हणजे काय? वेदर द पॅथोजन ऑर पेस्ट प्रेझेंट ऑर नॉट इन पर्टिक्युलर एरिया. म्हणजे एखाद्या एरियामध्ये पेस्ट किंवा पॅथोजन प्रेझेंट आहे की नाही हे बघणे, ह्याला आपण काय म्हणायचं? मॉनिटरिंग. तर monitoring is important to farmer by knowing and unknowing farmer monitoring continuously their field
and know the various pest and pathogen. According to that they take the control measures. म्हणजे मॉनिटरिंग केल्यामुळे आपल्याला त्या एरियामध्ये पॅथोजन पेस्ट प्रेझेंट आहे किंवा नाही कळणार. पण जर प्रेझेंट असेल तर त्याच्यावर काय कंट्रोल मेजर करता येतील, तर ह्याचाही आपण विचार करू शकतो किंवा फार्मर विचार करू शकतो. चौधरी, हॅलो चौधरी. येस सर, येस, आवाज हॅलो. येतोय. अरे हॅलो सर. सांगितलं ना, सर्वेलन्स ऐकलं ना. हा, मॉनिटरिंग पर्यंत आले सर. हॅलो. मॉनिटरिंग पर्यंत आले. मॉनिटरिंग. ओके ओके, हा ठीक आहे. मॉनिटरिंग. तर मॉनिटरिंग म्हणजे काय? इट इज ऑन गोईंग प्रोसेस टू व्हेरीफाय फायटोसॅनिटरी सिच्युएशन. म्हणजे हा एक मॉनिटरिंग म्हणजे काय, पेस्ट किंवा पॅथोजन प्रेझेंट आहे किंवा नाही हे ऑब्झर्व करणे, लक्ष ठेवणे फार्मवर,
की त्या फार्म मध्ये त्या लोकॅलिटी मध्ये पेस्ट किंवा पॅथोजन प्रेझेंट आहे किंवा नाही, आणि जर असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी सुटेबल कंट्रोल मेजर्स अप्लाय करणे, ह्याला आपण काय म्हणतो, मॉनिटरिंग. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्वे अँड सर्व्हायलन्स. तर सर्वे अँड सर्व्हायलन्सचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? टू मॉनिटर द पॅथोजन पॉप्युलेशन अँड द डॅमेज कॉज्ड बाय देम. तर कोणते म्हणजे कोणते पॅथोजन किंवा पेस्ट प्रेझेंट आहे, त्याचं पॉप्युलेशन काय आहे, त्याच्यामुळे किती डॅमेज झाला हे ऑब्झर्व करणे, हे सर्वे सर्व्हायलन्सचा ऑब्जेक्टिव्ह आहे. सो ऑन द बेसिस ऑफ सर्वे अँड सर्व्हायलन्स, ऑब्झर्वेशन or data collected by survey and surveillance, decision is taken whether the control measures are required or not. So on the basis of survey and surveillance observation or the data collected by survey and surveillance, decision is taken whether the control measures are required or not. तर सर्वे अँड सर्व्हायलन्स ह्याच्या थ्रू जो डाटा कलेक्ट केलेला आहे त्याच्या थ्रू आपण ठरवतो की कंट्रोल मेजर्स अप्लाय करायचे किंवा नाही. जर जास्त प्रमाणात पेस्ट डिसीज असेल तर आपण कंट्रोल मेजर अप्लाय करतो. इफ कंट्रोल मेजर इज रिक्वायर्ड, when to initiate the control measure, that is decided on the basis of information that is obtained by survey and surveillance. तर सर्वे अँड सर्व्हायलन्स ह्याच्या थ्रू जो डाटा मिळणार आहे त्याच्यावर नुसार आपण ठरवतोय की कंट्रोल मेजर्स हे कधी अप्लाय करायचे. Information of survey and surveillance is also helpful for the disease forecasting as well as also become helpful for identifying the endemic area of the various field. Information of survey and surveillance is also helpful for the disease forecasting as well as also become helpful for identifying the endemic area of the various field. म्हणजे विथ द हेल्प ऑफ सर्वे अँड सर्व्हेलन्स आपण काय करू शकतो, एखादा कोणता डिसीज त्या पर्टिक्युलर एरियामध्ये येणार आहे ह्याचा आपण प्रेडिक्शन करू शकतो. त्याचबरोबर एंडेमिक एरिया कोणकोणते आहेत त्या फील्ड मधले ते पण आपण ऑब्झर्व करू शकतो किंवा आपल्याला ते माहित होऊ शकतं. तर एंडेमिक एरिया म्हणजे काय, एखाद्या एरियामध्ये किंवा लोकॅलिटीमध्ये एखादा डिसीज हा मॉडरेट किंवा सिव्हिअर फॉर्म मध्ये प्रेझेंट असणं. एखादा डिसीज हा एखाद्या एरियामध्ये मॉडरेट म्हणजे कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात प्रेझेंट असणे याला आपण एंडेमिक एरिया असं म्हणतो. नेक्स्ट, objective of survey and surveillance. Information of survey and surveillance is also important to find out the future population of pathogen. तर सर्वे अँड सर्वेलन्सच्या थ्रू आपण फ्युचर प्लांट पॅथोजन पॉप्युलेशन काय असेल आणि त्या प्लांट पॅथोजनच्या इन्फेक्शनमुळं किती इल्ड लॉस होईल, रिस्पेक्टिव्ह इल्ड लॉस किती होईल हे पण आपण ऑब्झर्व करू शकतो. Information of survey and surveillance is also important to find out the future population of the pathogen and respective yield loss by them. Also helpful for respective calculation of respective yield loss by them. Also useful for establishment of pest free area. तर सर्वे अँड सर्वेलन्स मुळे आपण पेस्ट फ्री एरिया इस्टॅब्लिश करू शकतो. आता जे काय COVID-19 हे चालू आहे, स्प्रेडिंग चालू आहे. तर COVID-19 ला आपण पॅन्डेमिक डिसीज म्हणतो. पॅन्डेमिक डिसीज म्हणजे काय, एखाद्या कंट्रीमध्ये किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये वर्ल्ड मध्ये एखादा डिसीज जास्त प्रमाणावर पसरत जाणार, त्याचा
फॉर्म सिव्हिअर असणं ह्याला आपण काय म्हणतो पॅन्डेमिक डिसीज. तर आपण पॅन्डेमिक डिसीज मध्ये काय करायला लागलोय, त्याचं सर्वेलन्स मॉनिटरिंग करून इन्फेक्टेड पेशंट ऑब्झर्व करायला लागलोय. त्यानंतर काइंड ऑफ सर्वे. आता कोणकोणत्या प्रकारचे सर्वे आहेत हे सांगतोय, ते लिहून घ्यायचंय बरं का. तुमच्या बुक मध्ये जसं दिलंय तसं मी तयार केलेलं नाही. मी आता जे प्रोफेसर CM भाले आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी नोट्स काढलेले आहेत, मी ते तुम्हाला सांगत आहे. काइंड्स ऑफ सर्वे. फर्स्ट, क्वालिटेटिव्ह सर्वे. Qualitative survey, it includes identification of different species of the pathogen. Qualitative survey मध्ये काय केलं जातं, डिफरंट पॅथोजनच्या स्पेसीज ह्या आयडेंटिफाय केल्या जातात. सेकंड आहे क्वांटिटेटिव्ह सर्वे. क्वांटिटेटिव्ह सर्वे, तर क्वांटिटेटिव्ह सर्वे म्हणजे काय, मध्ये काय केलं जातं, एस्टिमेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ पॅथोजन. म्हणजे तो पॅथोजन त्या एरियामध्ये किती प्रमाणात प्रेझेंट आहे, त्याला आपण क्वांटिटेटिव्ह सर्वे असं म्हणतो. एस्टिमेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ द पॅथोजन. In case of qualitative survey, it includes identification of different species of the pathogen, and in case of quantitative survey, estimation of population of the pathogen, that is amount of pathogen present in particular area, that includes one or more species of the pathogen. Next time, random survey. Random survey means name random indicate that the sample are collected randomly from any crop at any place suspected to be infected. तर ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे असे कुठल्याही भागामधून एरियामधून इन्फेक्टेड सॅम्पल्स कलेक्ट करणे, ह्याला आपण काय म्हणतो, रॅन्डम सर्वे. नेक्स्ट आहे प्लॅन्ड सर्वे. प्लॅन्ड सर्वे मध्ये स्मॉल ए एक्सटेन्सिव्ह सर्वे अँड स्मॉल बी इंटेन्सिव्ह सर्वे. प्लॅन्ड सर्वे मध्ये स्मॉल ए extensive survey. Extensive survey, it involve to take the vast area into the consideration. तर सर्वे साठी हा लार्ज एरिया, व्हास्ट एरिया कन्सिडर केला जातो. लार्जर एरिया कन्सिडर फॉर द सर्वे इन केस ऑफ एक्सटेन्सिव्ह सर्वे. इन केस ऑफ इंटेन्सिव्ह सर्वे, एक्सटेन्सिव्ह सर्वे मध्ये मोठ्या प्रमाणात एरिया सर्विंग साठी कन्सिडर केला जातो. त्याचप्रमाणे इंटेन्सिव्ह सर्वे मध्ये इट कन्सिडर स्पेसिफिक एरिया सिलेक्टेड फॉर द सर्वे पर्पज. म्हणजे ठराविक एरिया सर्वेसाठी निवडला जातो, त्याला आपण इंटेन्सिव्ह सर्वे असं म्हणतो. इन इंटेन्सिव्ह सर्वे, डिटेल इन्फॉर्मेशन or detailed knowledge of the pathogen in the particular region. In intensive survey, detailed information or detailed knowledge of the pathogen in particular region or in particular crop is recorded. म्हणजे एखाद्या एरिया मधल्या त्या पॅथोजनचं डिटेल नॉलेज घेतलं जातं आणि कोणत्या क्रॉपवर तो आलेला आहे त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं. याला आपण काय म्हणतो, इंटेन्सिव्ह सर्वे. त्यानंतर टर्म सॅम्पल. सॅम्पलिंग म्हणजे काय, तर आपण मगापासून म्हणतोय सॅम्पल कलेक्ट करणे. तर सॅम्पलिंग म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन बघा. इट इज इन्फॉर्मेशन कलेक्शन टूल. म्हणजे हे एक माध्यम आहे किंवा साधन आहे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं. इट इज अ सिंपल प्रोसेस ऑफ
collecting sample from the representative portion of the population. Sampling determine how credible or reliable results are. म्हणजे एखाद्या ठिकाणाहून सॅम्पल रिप्रेझेंटेटिव्ह पोर्शन ठराविक पोर्शन कलेक्ट करणं, त्या एरियाचा रिप्रेझेंटेटिव्ह करण्यासाठी एखादा ठराविक पोर्शन कलेक्ट करणं, याला आपण सॅम्पलिंग असं म्हणतो. तर त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे. समजा ग्राउंडनटचं फील्ड आहे. ग्राउंडनटच्या फील्ड मध्ये 100 प्लांट्स आहेत, तर त्यातले 5 ते 10 प्लांट हे इन्फेक्टेड आहेत. ग्राउंडनटचं फील्ड आहे, त्याच्यामध्ये 100 प्लांट्स आहेत आणि त्याच्यामध्ये 5 ते 10 इन्फेक्टेड प्लांट आहेत. तर ते आपण सर्वे केल्यानंतर ते सॅम्पल म्हणून डायग्नोसिस साठी घेतले, तर त्या 5 ते 10 प्लांटला आपण सॅम्पल असं म्हणणार. 5 to 10 infected plants selected among each plant, leaf, root, flower, each of the part of the plant is known as sampling unit. तर सॅम्पल म्हणजे काय, आपण 5 ते 10 प्लांट घेतले 100 पैकी, त्याला आपण सॅम्पल म्हणतो. पण त्या प्लांटचे रूट्स, लिव्स, फ्लॉवर्स याला आपण काय म्हणतात, सॅम्पलिंग युनिट असं म्हणणार. सॅम्पलची डेफिनेशन बघा. इट इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पर्टिक्युलर एरिया. सॅम्पल, डेफिनेशन ऑफ सॅम्पल, इट इज representative of particular area for which information is required. म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह एरिया कुठला असू शकतो तो, फील्ड, डिस्ट्रिक्ट, स्टेट और कंट्री. इट इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पर्टिक्युलर एरिया फॉर विच इंफॉर्मेशन इज रिक्वायर्ड. आणि तो रिप्रेझेंटेटिव्ह एरिया कोणता असू शकतो, फील्ड, डिस्ट्रिक्ट, स्टेट और कंट्री. नेक्स्ट आहे सॅम्पलिंग युनिट. सॅम्पलिंग युनिट काय सांगितलं तुम्हाला मी, जर ग्राउंडनट फील्ड आहे, त्याच्यातून आपण 5 ते 10 इन्फेक्टेड प्लांट घेतले आणि त्या 5 ते 10 इन्फेक्टेड प्लांट मधले जे रूट्स आहेत, फ्लावर्स आहेत, लीफ आहे, ह्याला आपण सॅम्पलिंग युनिट असं म्हणतो. इट इज द स्मॉलेस्ट युनिट फ्रॉम विच इन्फॉर्मेशन इज गॅदर्ड. इट इज स्मॉलेस्ट युनिट फ्रॉम विच इन्फॉर्मेशन इज गॅदर्ड. म्हणजे आपण फ्लॉवर, रूट हे इन्फेक्शन झाले असतं त्याच्यापासून इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, त्याला आपण स्मॉलेस्ट युनिट किंवा सॅम्पलिंग युनिट असं म्हणतो. त्यानंतर सर्वे आणि सॅम्पलिंगची टेक्निक त्यांनी दिलेले आहेत. टेक्निक्स ऑफ सर्वे अँड सॅम्पलिंग. तर हे तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये, फक्त माहितीसाठी फक्त असू द्या. सर्वे अँड सॅम्पलिंग टेक्निक, रॅन्डम सॅम्पलिंग, सिस्टमिक सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, रॅन्डम सॅम्पलिंग, सिस्टमिक सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, जजमेंट सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग अँड स्नोबॉल सॅम्पलिंग. तर हे तुमच्या सॅम्पलिंग टेक्निक आणि सॅम्पलिंग सर्वे टेक्निक हे तुमच्या पोर्शनला नाहीये, फक्त तुमच्या माहितीसाठी असू द्याच. त्यानंतर कोणकोणते टूल्स हे डिसीज सर्वे साठी यूज करतात. टूल्स युज्ड फॉर डिसीज सर्वे. ट्रॅप नर्सरीज, म्हणजे ह्या नर्सरीज आहेत की ज्या डिसीज किंवा पेस्ट ट्रॅप करण्यासाठी यूज करतात. म्हणजे अशा काही नर्सरी तयार करतात किंवा त्या ठिकाणी जर्म प्लाझ्म कॉन्झर्वेशन. जर्म प्लाझ्म म्हणजे काय, ज्या ठिकाणी प्लांटच्या वेगवेगळ्या व्हरायटी एकत्र ग्रो केलेल्या असतात त्याला आपण जर्म प्लाझ्म असं म्हणतो. तर ट्रॅप नर्सरी म्हणजे काय, जनरली युज्ड फॉर डिटेक्टिंग न्यू व्हायरलन्स इन एरिया and also used for screening of germ plasm.
एखाद्या एरियामध्ये नवीन कोणते पेस्ट किंवा डिसीजचा अटॅक झालेला आहे याचा स्टडी करण्यासाठी काही नर्सरी उभ्या केल्या जातात. त्याला आपण ट्रॅप नर्सरी असं म्हणतो. नर्सरीमध्ये प्लांट ग्रो केले जातात. ज्या पेस्ट आणि डिसीजवर आपल्याला स्टडी करायचा आहे त्या पेस्ट डिसीज कोणत्या क्रॉपवर जास्त प्रमाणात येते जे नर्सरी तयार करायची, किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी त्या क्रॉपच्या ज्याच्यावरचा आपल्याला स्टडी करायच्या ज्या क्रॉपवरच्या पेस्ट आणि डिसीजचा त्यांच्या वेगळ्या व्हरायटीचा आपण काय करायचं कलेक्शन करायचं आणि ते एखाद्या नर्सरीमध्ये प्लांटेशन करायचं आणि त्याच्या थ्रू मग आपण नवीन येणारी एखादी पेस्ट किंवा डिसीज हा आपण त्याचा सर्वे करू शकतो. सेकंड आहे मोबाईल युनिट. मोबाईल युनिट, द मोबाईल क्लिनिक्स व्हॅन्स go in different location and collect the sample. आता काही आपल्या विद्यापीठाच्या जशा फिरते चिकित्सालय असतं हा, म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी इन्फेक्शन आहे तिथे जाऊन ते प्लांट सॅम्पल कलेक्ट करायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कुठला डिसीज किंवा ती कुठली पेस्ट आहे याची शेतकऱ्यांना माहिती द्यायची. त्याप्रमाणे काय केलेलं आहे, अशा काही व्हॅन्स आहेत की त्या वेगळ्या लोकेशनला जातात आणि तिथून इन्फेक्टेड प्लांटिंग मटेरियलचं ते डिसीजचं असो किंवा पेस्टचं असो ते कलेक्ट करतात. तर ह्या मोबाईल व्हॅनमुळे काय होतं, वेगवेगळ्या लोकेशनचे आपण जाऊन सॅम्पल घेऊ शकतो, ते पण कमी वेळात. आणि त्यामुळे काय होतं, नवीन येणारी पेस्ट किंवा डिसीज आहे याचं लवकरात लवकर आपण डायग्नोसिस करू शकतो. त्यानंतर व्हेक्टर पॉप्युलेशन. Vector population, by knowing the vector population we ultimately know the idea about plant viral disease and how it spread. Generally viral diseases are transmitted by vector. जर त्या व्हेक्टरचं पॉप्युलेशन जास्त असेल तर त्या ठिकाणी तो डिसीज ही जास्त येणार, असं आपण सर्वे करू शकतो. त्यानंतर एंटॉमॉलॉजी रिलेटेड त्या कोणकोणत्या पेस्ट आहेत, जास्त प्रमाणात जर पेस्ट असतील तर त्या कोणकोणत्या पेस्ट आहेत हे पण आपण त्याचा सर्वे करू शकतो. नेक्स्ट आहे स्पोर ट्रॅपिंग. स्पोर ट्रॅपिंग, आता वेगवेगळे डिव्हाइस आहेत, म्हणजे असे काय काय इन्स्ट्रुमेंट आहेत ते काय करतात, हवेमध्ये असणारे स्पोर्स ट्रॅप करतात, एअर मध्ये असणारे स्पोर्स ट्रॅप करतात. त्यानुसार आपल्याला काय कळतं की एअर मध्ये कोणकोणते पॅथोजन आहेत आणि कोणते स्पोर्स कोणत्या पॅथोजनचे स्पोर्स आहेत आणि त्यामुळे कुठला डिसीज हा त्या प्लांटवर येऊ शकतो. त्यासाठी आपण स्पोर ट्रॅपिंगचा यूज करतो. स्पोर ट्रॅपिंग device or spore trap nurseries gives information about arrival of airborne inoculum. Spore trapping device or spore trap nurseries give information about arrival of airborne inoculum. It helpful for forecasting of the airborne disease. The spore trap device आपल्याकडे असेल आणि त्याने एअर मधले स्पोर ट्रॅप केले तर ते स्पोर कोणत्या डिसीजचे आहेत आणि त्याच्यामुळे कुठला डिसीज प्लांटवर येणार आहे हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये प्लांट डिसीज फोरकास्टिंग. प्लांट डिसीज फोरकास्टिंग, तर प्लांट डिसीज फोरकास्टिंग म्हणजे काय, इट इज द प्रेडिक्शन ऑफ probable outbreak of the disease or prediction of increase in intensity of disease. म्हणजे आपण काही असे डिव्हाइस आहेत, काही असे टेक्निक्स आहेत त्याच्या सहाय्याने काय करू शकतोय की एखादा डिसीज किती प्रमाणात पसरू शकतोय किंवा एखादा कोणता डिसीज येणार आहे आणि त्याची इंटेन्सिटी किती आहे हे आपण प्रेडिक्ट करू शकतोय. त्याला आपण काय म्हणायचं, डिसीज फोरकास्टिंग. Forecasting of disease means
predicting for the occurrence of plant disease in specific area. एखाद्या एरियामध्ये, एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये फोरकास्टिंग थ्रू आपण काय करतो, प्रेडिक्ट करू शकतो की कोणता डिसीज येणार आहे बिफोर द टाइम और बिफोर द डिसीज डेव्हलपमेंट इन ऍडव्हान्स. म्हणजे डिसीज डेव्हलपमेंट होण्या अगोदरच आपल्याला त्या डिसीज फोरकास्टिंग मध्ये जे आपण टूल्स वापरतो त्याच्यामुळे करू शकतो की कोणता डिसीज येणार आहे. त्यामुळे आपण काय करतो, त्यामुळे फार्मर काय करू शकतात, ऍडव्हान्स स्प्रे जर घेतला क्रॉपवर, त्यामुळे काय होणार, यील्ड लॉस हा कमी होऊ शकतो. इन ऍडव्हान्स सो दॅट सुटेबल कंट्रोल मेजर्स कॅन बी टेकन इन ऍडव्हान्स फॉर सेव्ह आवर द यील्ड लॉसेस. सेव्ह आवर क्रॉप अल्टिमेटली सेव्ह द यील्ड लॉसेस. म्हणजे जर एखादा येणारा डिसीज आपल्याला अगोदरच कळणारा असेल तर आपण प्रोफायलॅटिक स्प्रे म्हणजे डिसीज येण्या अगोदर जे काही फंजिसाइड स्प्रे करतो त्याचा स्प्रे करू शकतो. स्प्रे केल्यामुळे काय होऊ शकतं, ते क्रॉप त्या डिसीजच्या इन्फेक्शनमुळे वाचू शकतं आणि त्याचबरोबर त्याचा जो काही लॉस होणार आहे तो पण होणार नाही. आता बेसिस ऑफ डिसीज फोरकास्टिंग म्हणजे डिसीज फोरकास्टिंग हे कशाच्या बेसिसवर केलं जातं. तर फर्स्ट आहे फोरकास्टिंग बेस्ड ऑन प्रायमरी इनॉक्युलम. बेसिस ऑफ डिसीज फोरकास्टिंग मध्ये फर्स्ट फोरकास्टिंग बेस्ड ऑन प्रायमरी इनॉक्युलम. प्रेझेन्स ऑफ प्रायमरी इनॉक्युलम, इट्स डेन्सिटी and viability are determined in air, soil or planting material. म्हणजे प्रायमरी इनॉक्युलम म्हणजे ज्याच्या थ्रू इन्फेक्शन होतं पॅथोजनचं त्याला आपण इट इज द स्मॉल पार्ट ऑफ और प्रोपेगुल ऑफ पॅथोजन, त्याला आपण इनॉक्युलम म्हणायचं. स्मॉल पार्ट ऑफ पॅथोजन त्याला आपण इनॉक्युलम म्हणू. मग त्याची डेन्सिटी, त्याची वायबिलिटी जर आपल्याला सॉइल, एअर आणि प्लांटिंग मटेरियल मध्ये माहीत असणं आवश्यक आहे. For the forecasting of airborne diseases, viable spores and propagules in the air can be determined by using different spore trapping devices. तर वेगवेगळे स्पोर ट्रॅपिंग डिव्हाइस आहेत त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, एअर मध्ये जे काय स्पोर्स आहेत, व्हायबल स्पोर्स आहेत, तर ते डिटेक्ट होऊ शकतात. त्यामुळे कुठला डिसीज येणार आहे हे आपल्याला समजू शकतं. फॉर द सॉइल बॉर्न डिसीजेस, प्रायमरी इनॉक्युलम इन सॉइल कॅन बी ऑब्टेन्ड बाय मोनोकल्चर मेथड. तर एकाच सॉइल मध्ये तुम्ही कंटिन्युअसली एकच क्रॉप घेत राहिला तर त्याच्यामध्ये सॉइल बॉर्न डिसीजेसचे पॅथोजन जास्त ग्रो होऊ शकतात. तर त्या सॉइल मध्ये कोणकोणते पॅथोजन आहेत की जे प्लांटला इन्फेक्ट करतात ते आपण मोनोकल्चर मेथडने आयडेंटिफाय करू शकतो. For loose mote of wheat, ergot of pearl millet, and viral disease of potato, primary inoculum is determined by seed testing method. तर लूसमट, एरगॉट, पर्ल मिलेट आणि व्हायरल डिसीज ऑफ पोटॅटो यासाठी आपण ह्याच्यामधलं इनॉक्युलम डिटरमाइन करायचं असेल तर त्याच्या सीड टेस्टिंग केलं पाहिजे. तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की त्याच्यामध्ये तो पॅथोजन प्रेझेंट आहे का नाही. सेकंड मेथड आहे फोरकास्टिंग बेस्ड ऑन वेदर कंडिशन. फोरकास्टिंग बेस्ड ऑन वेदर कंडिशन. तर आपण हे इनॉक्युलम चेक केलं पहिल्यांदा, सीड्स मधले केलं, सॉइल मधलं केलं, एअर मधले केलं. त्याचबरोबर कोणकोणती वेदर कंडिशन असेल की त्याच्यामुळे ती त्या पॅथोजनला फेवरेबल असेल डिसीज डेव्हलपमेंट करण्यासाठी. तर कोणते हे आहेत पॅरामीटर्स की ज्याच्यामुळे डिसीज ग्रो होऊ शकतो. तर टेम्परेचर, ह्युमिडिटी, रेनफॉल, विंड व्हेलॉसिटी विच इज मेजर ड्युरिंग द क्रॉप सीझन. तर ह्या प्रत्येकाचं आपल्याला मेजरमेंट केलं पाहिजे की कोणत्या किती टेम्परेचर असेल किंवा ह्युमिडिटी असेल, रेनफॉल असेल
की त्याच्यामध्ये डिसीज ग्रो होतो. तर त्याच्यामध्ये फोरकास्ट बेस्ड ऑन वेदर कंडिशन. तर लेट ब्लाइट पोटॅटो हा डिसीज जर असेल तर त्याच्यासाठी एक त्यांनी नियमावली दिलेला आहे की असं जर हे 4 प्रकारचे फेवरेबल कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये लेट ब्लाइट पोटॅटो हा डिसीज येऊ शकतो. तर नाईट टेम्परेचर बिलो ड्यू पॉइंट फॉर ॲटलिस्ट 4 hours. तर बिलो ड्यू पॉइंट म्हणजे काय, तर 16 डिग्री सेल्सिअस च्या खाली टेम्परेचर जर असेल नाईट मध्ये 16 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचर असेल 4 तासासाठी तर त्याच्यामध्ये लेट ब्लाइट हा डिसीज येण्याची शक्यता असते. लेट ब्लाइट हा पोटॅटोचा डिसीज आहे. पोटॅटोचं प्लांटेशन जर केलं असेल आणि तिथं जर टेम्परेचर संध्याकाळचं हे 16 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी गेलं, हे 4 तासासाठी जर 16 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचर गेलं तर तिथं लेट ब्लाइट हा डिसीज येऊ शकतो. त्याचप्रमाणे जर दिवसाचं टेम्परेचर दिवस किंवा मिनिमम दिवसाचं किंवा रात्रीचं मिनिमम टेम्परेचर हे 10 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्या 10 डिग्री सेल्सिअस जर झालं तर त्या ठिकाणी लेट ब्लाइट हा डिसीज येऊ शकतो. जर 0.1 mm ऑफ रेनफॉल 24 तासामध्ये पडला तर त्या ठिकाणी लेट ब्लाइट हा डिसीज येऊ शकतो. If these 4 weather parameters satisfied by the environment, then we said that there may be chances of late blight of potato disease. Next time, forecasting based on correlative information. Weather data of several years are collected and this weather data correlated with intensity of disease. तर आतापर्यंत कोणत्या वेदर डाटामध्ये तो डिसीज आलेला आहे तो सगळा वेदर डाटा कलेक्ट करायचा आणि त्यानुसार जर वेदर तयार झाला असेल तर त्या ठिकाणी डिसीज येऊ शकतो असं आपण म्हणतो. नेक्स्ट आहे डिसीज फोरकास्टिंग बेस्ड ऑन कॉम्प्युटर. आता कॉम्प्युटर मध्ये काय काय त्यांनी हे केलेलं आहे, ऍप्लिकेशन तयार केलेले आहेत की ज्याच्या थ्रू आपण कोणता डिसीज येणार आहे याच्यासाठी वेगवेगळे ऍप्लिकेशन कॉम्प्युटर मध्ये प्रोग्राम्स तयार केलेले आहेत. तर कोणकोणते प्रोग्राम्स आहेत ज्यांचा यूज आपण डिसीज कोणत्या प्रकारचे डिसीज येतात ते बघण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. तर ते फक्त लिहून घ्या. कॅपिटल मध्ये सगळं लिहायचं, कॅपिटल मध्ये EPIMAY, EPIMAY, कॅपिटल EPIMAY, EPIMAY. तर हा कॉम्प्युटरचा प्रोग्राम आहे. तर हा कशासाठी आहे, साऊदर्नली ब्लाइट ऑफ मेज, साऊदर्नली ब्लाइट ऑफ मेज फोरकास्ट करण्यासाठी EPIMAY हा प्रोग्राम आहे. त्यानंतर EPVEN, EPIVEN, EPIVEN, EPVEN, EPVEN हा प्रोग्राम कशासाठी आहे, ऍपल स्कॅब ह्याच्या फोरकास्टिंग साठी EPVEN, ऍपल स्कॅब साठी EPVEN हा प्रोग्राम आहे. नेक्स्ट इपिडेम, इपिडेम
EPIDEM, EPIDEM, EPIDEM and tomato. Alternaria, blight of potato and tomato. त्यानंतर EPIPRE, 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 EPIPRE. EPIPRE हे कशासाठी आहे तर सिरियल रस्टच्या फोरकास्टिंग साठी EPIPRE हे प्रोग्राम आहे. त्यानंतर FAST, हे अर्ली ब्लाइट टोमॅटोच्या प्रेडिक्शन साठी. FAST, अर्ली ब्लाइट ऑफ टोमॅटोच्या प्रेडिक्शन साठी हा प्रोग्राम आहे. त्यानंतर टॉमकास्ट, TOMCAST, टॉमकास्ट. तर अँथ्रॅकनोज डिसीज च्या प्रेडिक्शन साठी टॉमकास्ट हा प्रोग्राम आहे. टॉमकास्ट फॉर अँथ्रॅकनोज डिसीज. ब्लाइट कास्ट, BLITECAST, BLITECAST, कॅपिटल मध्ये लिहायचं. BLITECAST. ब्लाइट कास्ट इज फॉर late blight of tomato and potato. Late blight of tomato and potato. Next, Melcast, MELCAST, MELCAST. Melcast तर वॉटरमेलॉन आणि मस्कमेलॉन वरील डिसीज प्रेडिक्शन साठी मेलकास्ट हा प्रोग्राम आहे. MELCAST. इट इज फॉर watermelon muskmelon diseases forecasting. Next, Mary blight, MARYBLIGST, Mary blight. Mary blight is program used for forecasting fire blight of apple. Mary blight program is used for forecasting fire blight of apple. Epicorn, EPICORN, EPICORN. Epicorn is for predicting southern corn leaf blight. Southern corn leaf blight. हॅलो चौधरी, हॅलो. हॅलो. येस सर, येस. हा, आलं ना ऐकायला? हो, आलं सर. हॅलो. आलं सर, आलं. आलं ना. तर आजचा टॉपिक होता सर्वे सर्वायलन्स अँड डिसीज फोरकास्टिंग. सर्वे सर्वायलन्स अँड डिसीज फोरकास्टिंग. युट्यूबवर सगळ्यांनी प्रोफेसर CM भालिया, एरियस डिपार्टमेंट ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर जुनागड यांचं लेक्चर बघायचंय. म्हणजे तुम्हाला
हे काय कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. प्रोफेसर प्लांट पॅथॉलॉजी, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर, जुनागड. ओके, ठीक आहे.